प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी बघितली, पंचमी आणि षष्ठी, त्यानंतर सप्तमी, संबोधन, अष्टमी नाही ना, ती आपण आज बघूत. आपल्याला काय करायची आहे, विभक्ती समजून घ्यायची. विभक्तीचा कोणता प्रकार बघायचा आपला, षष्ठी हा विभक्तीचा प्रकार आपला बघायचा आहे. या ठिकाणी ही षष्ठीची विभक्ती आहे. त्या विभक्तीचे जे काही प्रत्यय आहे ते आहे चा, ची, चे, चा. चाचीचे, चेचाची असे ते होतात. चाचीचे एकवचनी, चेचाची अनेकवचनी. म्हणजे आता चाचीचे, चेचाची डबल चे, चाची, त्यामुळे ते त्यातलं शॉर्टकट करून आपण घेतलेले चाचीचे, चेचाची. ओके, तर मग आपण तिची व्याख्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्याख्या बघा, षष्ठीची व्याख्या. जेव्हा वाक्यात शब्दांना, काही शब्दांना चाचीचे, चेचाची पैकी जर एखादा शब्द आला असेल, तसेच दोन वाक्यामध्ये काय होतंय, संबंध किंवा मालकी संबंध, काहीतरी एकमेकाशी काहीतरी संबंध असणं गरजेचं आहे. जसं की आईचं आणि मुलाचं, काय आई मुलाचं नातं आहे. जसं की बाप लेक म्हणतो आपण, नाही की. तुमचं माझं नातं काय आहे, शिक्षक विद्यार्थ्यांचं नातं आहे, संबंध. किंवा मग मी म्हणेल की बा ही माझी शाळा आहे, किंवा ही माझी मोटरसायकल आहे, किंवा हा माझा पेन आहे, किंवा ते माझं शेत आहे. अशी ज्यावेळेस मी मालकी दाखवत असेल, असं जर काही वाक्य येत असेल तर समजून घ्यायचं ती षष्ठी विभक्ती आहे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी आपण काही उदाहरण घेऊया. त्या उदाहरणानुसार तुम्हाला सहज कळून जाईल. बघा, या ठिकाणी वाक्य काय दिलं, पहिलं वाक्य घेतलं, ती मनीषाची आई आहे. ची लागले. आपलं काय झालं, पुन्हा त्यामध्ये संबंध, दोन वाक्यात तर त्यांचा एकमेकाशी काही संबंध येणं. आई आहे, ती आई आहे कोणाची, मनीषाची. म्हणजे मनीषाचा आणि आईचा काही ना काही संबंध त्या ठिकाणी दाखवलेला आहे, संबंध. ठीक आहे, नातूदार. त्याचप्रमाणे त्याने 2 रुपयाचा पेन हरवला. चाचीचे, चेचाची. पुन्हा संबंध येतच होतो, त्याने हरवलं. पेन हरवला, त्याने घेतला होता, 2 रुपयाने घेतला होता, एकमेकांचा संबंध आहे. पुन्हा ही माझी मोटार सायकल आहे. काय दाखवलंय, मालकी दाखवली. मालकी दाखवले गेली. माझी म्हणलं मालकी दाखवली गेली. ती आमची गाय आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी सुद्धा शीत लागले गेलेले आहे, पुन्हा मालकी दाखवली गेलेली. आमची गाय म्हणल्यावर आमची गाय मालकी दाखवली गेली. ते दगडाचे घर आहे. चे हा प्रत्यय या ठिकाणी लागला गेला. चेचाची, चाचीचे, चेचाची, हे जे काही प्रत्यय आहेत ते, किंवा मग दोन वाक्यात संबंध किंवा मालकी दाखवला असेल तर समजून घ्यायची ती कोणती विभक्ती आहे. विभोर नाही, विभक्ती. विभक्ती आहे हे समजून घ्यायचं. ओके, स्टॉप करा.